तुमच्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून. आपला देश स्वतंत्र होऊन 79 वर्ष होतील. उद्या होतील 15 ऑगस्टला. आणि आता आपला देश खूप चांगल्या वाटचालीवरती चालला आहे. काही लोकांच्या भ्रष्टाचारामुळे किंवा देशात घडणाऱ्या त्या उच्च नीचच्या हे पण आहे, काय बोलतात, जे पण घडतं ते वाईट लोकांमुळे घडतं. पण आपला देश खूप चांगला आहे, सुखसुविधांनी भरलेला आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. आपल्या देशासारखा देश नाही आहे. जे लोकांना माज येतं ना, त्यांनी एकदा जाऊन नॉर्थ कोरियामध्ये राहावं, मग त्यांना कळेल की आपला देश खरंच खूप चांगला आहे. नॉर्थ कोरियामध्ये सगळी राजेशाही चालते. तिकडे जे राजा म्हणेल तेच त्यांना करावं लागतं, त्याचेच गाणे ऐकावं लागतात. पण आपल्याला तसं नाही आहे. आपला देश स्वतंत्र झालेला आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, आपल्या देशामध्ये महिलांना आझादी मिळत नाही. ही गोष्ट खरी आहे. कारण की आज देश स्वतंत्र 79 वर्ष जरी झाले असले तरी महिला कोणत्याच बाबतीमध्ये स्वतंत्र नाही आहेत. भले त्या काम करतात वगैरे, पण तरी पण त्यांना एवढं स्वातंत्र्य नाही आहे जेवढं पाहिजे असतं. तर सगळ्यात पहिलं आपल्या महिलांना स्वातंत्र्य द्या. आणि स्वातंत्र्य म्हणजे जे पण त्यांच्या संगती छेडखानी होते, जे मागे एका मुलीला मारून 60 वर्षाच्या वृद्धाने जी पण हरकत केली होती, तिच्या संगती वाईट कृत्य केलं होतं, तर अशा वेळेस गव्हर्नमेंटनी लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे. ज्यावेळेस त्याने वाईट कृत्य केलं त्यावेळेस त्याने हा विचार केला का की मी हिला कसं मारू. मग सरकार त्याला शिक्षा द्यायला एवढी वेळ का लावतात. निर्भया हत्याकांडमध्ये त्या मुलीला मरून 10-12 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांना शिक्षा देतात, फाशी देतात. असं नको व्हायला. जी गोष्ट जेव्हा घडते ती गोष्ट तेव्हाच घडायला हवी. बस माझं एवढंच मत आहे. आपला देश चांगला आहे, चांगले सुखसुविधा आहेत, सगळं चांगलं आहे, प्रगत झालेला देश आहे. आणि आता अजून प्रगत होईल अशी माझी इच्छा नाही, म्हणजे भरोसा आहे. बस जे पण मुलींवरती वाईट नजर टाकतात, मुली येतात जातात, तर त्यांना संरक्षण म्हणून सरकारने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. जे नराधम आहेत त्यांना वेळच्या वेळी शिक्षा दिली पाहिजे, कारण ते विचार करत नाही जेव्हा ते घाणेरडे कृत्य करतात तेव्हा. पण सरकारने सुद्धा त्यांच्या बाबतीत तो विचार केला नाही पाहिजे. जेव्हाची शिक्षा तेव्हा दिली ना की पुढचे लोकसुद्धा म्हणजे हे राहतील, घाबरून राहतील. बस मला एवढंच म्हणायचं आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही म्हणायचं आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. परत एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हैप्पी इंडिपेंडेंस डे. आप सबको मेरी तरफ से स्वातंत्र्य दिन की हार्दिक शुभेच्छाएं. थैंक यू. धन्यवाद.